30 एप्रिल 2024 ॲस्ट्राझेनेका ह्या कंपनीने ब्रिटिश कंपनीने लंडनच्या कोर्टात कबुली दिली की त्यांच्या कोविशिल्ड लसीमुळे खूपच दुर्मिळ व्हेरी रेअर प्रमाणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि त्यामुळे पर्यायाने हृदयरोग होऊ शकतो आणि मेंदूमध्ये गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। तिकडे अशी कबुली दिली आणि इकडे भारतात कालपासून सर्वत्र भूकंप। 40 अंश तापमानात देखील करोडो लोकांना घाम फुटायच्या ऐवजी थंडीने कापरं भरायला चालू झालं। नेमकं खरं काय आणि खोटं काय? मी स्वतः देखील कोविशिल्ड घेतलं म्हणून स्वतःला सावरून हे उत्तर लिहायला घेतलंय। मी काही डॉक्टर नाही म्हणूनच मी फक्त तथ्य फॅक्ट्स मांडतोय। जरा शांतपणे वाचा आणि इतरांना देखील सांगा। ह्या निवडणुकीच्या काळात परस्पर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा अगदी आग ओकायचे काम करत आहेत। त्यामुळे पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून नेमकं खरं काय आहे हे पाहायची गरज आहे। एकूणच कोरोना महामारी, कोविशिल्ड लस आणि इतर लसींबद्दल काही तथ्यं खालीलप्रमाणे। 1. तब्बल 100 वर्षांनंतर आलेली कोरोना विषाणू महामारी ही जगातील सर्वांनाच एक आव्हान होतं। सगळीकडेच गोंधळाचे वातावरण होतं। 2. जगातील सर्व सरकारं, आरोग्यमंत्री, डॉक्टर, वैज्ञानिक आणि औषध कंपन्या ही महामारी पटकन नियंत्रणात आणायच्या नादात होत्या। 3. तुम्ही काहीही करा पण कोणत्याही रासायनिक औषधाचे आणि लसींचे आडपरिणाम हे होतातच। हे एक वैद्यकीय सत्य आहे। 4. जे महामारीने आजारी पडले होते अशा लोकांना लसीचा आडपरिणाम जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता नक्कीच आहे। 5. औषध बनविणाऱ्या कंपन्यांनी खूपच कमी वेळात एका नवीन विषाणूसाठी एक नवीन लस बनवायचे काम चालू केले होते। 6. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी केवळ काही टक्के लोकांना गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। 7. कोणतेही औषध आणि लस अगदी 100 प्रभावी आणि उपायकारक असायची शक्यता अतिशयच कमी असते। 8. कोणत्याही रासायनिक औषधाचे आणि लसीचे आडपरिणाम हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसारच दिसत राहतात। 9. शंकेच्या आणि षड्यंत्र मानण्याचा रोगाचं औषध किंवा लस जगातल्या कोणत्याही वैद्याकडे असतं नाही। 10. लसी घ्यायला सक्ती करायला लावली नसती तर आजारी लोकांचे आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असते। 11. परदेशी लोकांची आणि आपली गुणसूत्र थोडी वेगळी असतात, त्यामुळे जास्त चिंता करायची गरजच नाही। 12. लसीमुळे करोडो लोकांचे जीव वाचले हे सत्य नाकारण्याची हिंमत केवळ लसी घेतलेलेच दाखवतात। ह्या उत्तराच्या निमित्ताने हेच सांगायचे आहे की अशा जागतिक संसर्गजन्य लाटेमध्ये गंभीर चुका कोणाकडूनही होऊ शकतात आणि झालेल्याही आहेत। माणूस हा काही परिपूर्ण प्राणी नाहीच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाचं मन इतकं विचित्र आहे की एकदा मनात शंकेनं घर केलं की नसलेले आजार व्हायला लागतात आणि शरीर काहीही लक्षणं दाखवायला चालू करतं। बहुतेक वेळा चटपटीत किंवा मसालेदार पदार्थ आपल्या पोटाला आणि झटपट शोधलेल्या किंवा बनवलेल्या गोष्टी संपूर्ण मानव जातीला घातकच ठरतात। कोविशिल्ड नव्हे तर कोणतीही कोव्हिड लस हे त्याचे एक छोटे उदाहरण आहे, दुसरे काहीहीच नाही। जर तुम्ही हीच लस घेतली असेल तरीही अजिबात घाबरू नका, कारण घाबरूनच अनेक आजार होऊ शकतात। हे